नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता ही तिच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत असते, तेव्हा आता ती आरतीला प्रश्न विचारू लागते की तू यांना कॉल केला होता का, यांची मीटिंग घ्यायची आपल्याला. पण आरतीचं काही लक्षच नसतं. ती एकदम भारावून गेलेली असते, कारण तिला लकी चॅटिंग करत असतो तिच्याबरोबर, म्हणून ती लकीला रिप्लाय करत असते. इकडे लकी तिला म्हणत असतो की आज काही करून मला भेट, मला तुला कॉफी शॉपमध्ये घेऊन जायचे. तेव्हा आता ती हार्टशेप पाठवते आणि स्माइलीसुद्धा देते. इकडे मुक्ताला कळतच नसतं की आज ज्यांची मीटिंग आहे त्यांच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट कसा करता येईल. ती आरतीला म्हणते की यांना कॉल तरी करून बघ, पण आरतीचं लक्षच नसतं. मुक्ता तिच्याकडे बघते आणि हसते आणि म्हणते की अगं आरती, अगं कुठे एवढी भारावून गेलेली आहेस? मी काहीतरी विचारलं तुला. इतकी गुंग झाली म्हणजे नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडली आहेस. तू झाला का चॅटिंग करून तुझं? तेव्हा आता इकडे लकी म्हणत असतो, विकेट पडली रे पडली. कारण आता आरती त्याला चांगलाच रिस्पॉन्स देत असते. आरती खूप लाजते आणि म्हणते की मॅडम, मला नाही कॉल येतोय, मी जाऊ का जरा बाहेर, असं म्हणून ती बाहेर जाते. तर लकी तिला म्हणत असतो, तू रिप्लाय का करत नव्हती, मी कधीचा वाट पाहतोय. लगेच आता आरती म्हणते की अरे काय करू, इकडे मॅडम आहेत ना आमच्या, त्यांनी मला दुसरंच काम सांगितले. तेव्हा मी तुझ्याबरोबर नंतर बोलते, पण मी रात्री तुला भेटणार आहे. तर इकडे लकी म्हणत असतो की तू रिप्लाय नाही ना केला, म्हणूनच मी तुला कॉल केला आहे. सांग, भेटणार आहेस ना संध्याकाळी? तेव्हा आता तिकडे मॅडमला काही म्हणू नकोस, आपण नंतर दोघंजणं मिळून सांगू, असं म्हणून तो फोन ठेवतो. आता आरती आतमध्ये येते, तर मुक्ता म्हणते की काय झालं का स्पेशल व्यक्तीबरोबर बोलून? मग आरती लाजत असते आणि म्हणते की हां, आणि पुन्हा नाही म्हणत असते. तेव्हा मुक्ता म्हणते, हे बघ, आपल्याला खूप मोठी ठेच लागली. आपल्याला असे अनुभव आलेत ना की आता प्रेमात पडताना जरा डोळे उघडे ठेवूनच प्रेम कर, आणि काही असलं तरी मला सांगत जा. तुझी प्रत्येक गोष्ट सॉल्व करायला मी आहेच, त्यामुळे मला प्रत्येक गोष्टी सांगत जा. म्हणजे समोरचा माणूस कसा आहे ना, हे आता पूर्ण विश्वास बसल्याशिवाय कोणाचीही खात्री करायची नाही. आणि मला प्लीज कुठली अडचण आली तरी मला सांग, आणि त्यात तो कोण आहे मला सांग जरा. तेव्हा आरती म्हणते की मॅडम, मी आता नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला त्याच्यासमोर डायरेक्ट घेऊनच जाईल, त्याची आणि तुमची भेट करून देईल. तेव्हा मुक्ता म्हणते की ठीक आहे, मग आता लक्षात ठेवायचं, माझ्या परमिशनशिवाय एकही पाऊल पुढे उचलायचं नाही. बरं आता आलीच आहेस तर कामाला लाग, चल जा बरं, आणि त्यांना कॉल कर, असं म्हणून आता ती आरतीला कामाला लावते. तर दुसरीकडे सावनीने कॉल केलेला असतो. ती फोनवर असं म्हणत असते की आज पहिल्यांदा सागरने माझ्यासाठी डायमंडची रिंग ऑर्डर केली आहे, हे पहिल्यांदाच घडतंय. आता तर मला हे सगळं आदित्यमुळे होतंय, आणि मग आता माझी जुनी जागा मला परत मिळवण्यासाठी आदित्य हा खूप मला महत्त्वाचा ठरलेला आहे. तेव्हा आता मी सागरचा कसा बदला घ्यायचा ना हेच बघते. मला आदित्य हा अनसिक्युअरच पाहिजे, जेणेकरून माझा फायदा, मला जे हवंय ते सर्व मिळेल. तर दुसरीकडे मिहिका एकटीच बसलेली असते. ती आज खूप मुक्ताला मिस करते, म्हणून ती मुक्ताचा फोटो पाहत असते. तितक्याच तिला हर्षवर्धन आवाज देतो आणि म्हणतो, मिहिका, हे घे तुझ्यासाठी काय आणले बघ. तेव्हा आता तो सांगत असतो की याच्यामध्ये छान अशी सुंदर डेकोरेट केलेली साडी आहे, आणि ही तू घालायची आहेस. मिहिकाला खूप राग येतो. मिहिका म्हणते, मला नकोय तुझं गिफ्ट, मी नाही घालणार. तर हर्षवर्धन म्हणतो की मला माहीतच होतं तुला हे गिफ्ट नको आहे, पण काय आहे ना, उद्या माझ्या कंपनीमध्ये बिझनेस कम मीट पार्टी आहे, त्यामध्ये तुला ही साडी घालावी लागेल, कारण लोकांनाही कळू दे ना तू किती सुंदर आहे, आणि ह्या साडीमध्ये तर तू एक नंबर दिसशील. आणि मग तू माझ्यासोबत आली आहे हे पाहून तर लोकांचे चेहरे बघण्यासारखे होतील. तेव्हा मिहिका म्हणते, मला नको आहे सांगितलं ना, आणि मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही, असं मी आधीच सांगितलं आहे. मिहिका खूप रागात बोलत असते. ती म्हणते की तू असे दिवसा स्वप्न पाहायचं सोडून दे. आता सागर आणि मिहिर बोलत असतात की उद्या आपल्या कंपनीमध्ये बिझनेस पार्टी आहे, आणि तिथे आपल्याला जायचे, पण कसं आहे ना, तिकडे आपल्या पार्टनरला घेऊन जायचे. तेव्हा मी कसं येणार? तर सागर म्हणतो, देशपांडेंबरोबर तुझं बोलणं झालं आहे का? मिहिर म्हणतो, हो झालं आहे, सर्वजण आपापल्या पार्टनरला घेऊन येणार आहेत. आणि एक गोष्ट, सागर तिथे ना हर्षवर्धनला सुद्धा इन्व्हाइट केलं आहे, म्हणजे मिहिकासुद्धा तिथे असेल. आता सागरला प्रश्नच पडतो की मग आपण कसं जाणार? मिहिर, तू कसं येणार आहेस, असं तो मनातल्या मनात प्रश्नच पडतो त्याला. तेव्हा आता मिहिर गप्पच बसतो. तर इकडे पुन्हा आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणत असतात, मिहिका, तू किती नाही म्हणाले तरी तुला ही साडी घालावीच लागेल, कारण मी तिथे नाव देऊन आलो आहे, मिसेस अँड मिस्टर अधिकारी. तेव्हा मिहिकाचा खूप संताप होतो. ती म्हणते, मी सांगितलं ना एकदा, मी तुझ्यासोबत कुठे येणार नाही. तेव्हा हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो की इतका भाव का खातेस? हे बघ, घरामध्ये तू किती बडबड कर, पण बाहेर तुला यावंच लागेल, कारण माझं एक स्टेटस आहे, आणि त्याच्यावर जर तू हात लावण्याचा प्रयत्न केला तर माझे इतकं वाईट कोणीही नाही आहे. घरात तुझं सगळं सहन करेल, पण बाहेर तुला मी सांगेल तसंच वागावं लागेल. आणि तू किती नाही म्हणाली तरी तुला कसं न्यायचं पार्टीला हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तो आता डायरेक्ट धमकीच देत असतो मिहिकाला. तेव्हा आता मिहिका त्याच्याकडे खूप रागाने पाहत असते.
तर हर्षवर्धन तिला म्हणतो की अगं तिथे सर्व बिझनेसमन त्यांच्या बायकोसोबत येणार आहे, तेव्हा तुला मी घेऊनच जाणार. असं म्हणून हर्षवर्धन रागानेच निघून जातो. तर इकडे आता मी ही काय विचार करत असते की सर्व बिझनेसमनची ही पार्टी आहे म्हटल्यावर तिथे सागर जिजींबरोबर मुक्तासुद्धा येईल. म्हणजे मला हीच संधी आहे की तिला भेटता येईल ह्या निमित्ताने, तरी मला जायला हवं आहे. मी ही का ती असं मनातच म्हणत असते की तू जा, तुला तुझी बहीण तिथे भेटेल. असं म्हणून आता तिथे साडीकडे बघत असते. ती आता फायनली तयार झाली हर्षवर्धन बरोबर पार्टीला जायला. तर दुसरीकडे सागर हा मिहिरला म्हणत असतो, काही काळजी करू नको मिहिर, तू एक काम करतो. सागर म्हणत असतो की मुक्ताला घेऊन मीच जातो ना, तू काही काळजी करू नको. तेव्हा आता इकडे मिहिर म्हणत असतो की नाही सागर दादूस, अरे मला सुद्धा यायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो, अरे पण तू ते तिथली परिस्थिती पाहून तुला कळेल ना, म्हणजे तू स्वतः सावरशील ना स्वतःला. तेव्हा मिहिर म्हणतो की हे बघ दादूस, मला आता प्रत्येक गोष्टीला सामोरं जावंच लागेल, मी घाबरणार नाही आणि मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे, तेव्हा मी सुद्धा येईल. तेव्हा आता सागर म्हणतो ठीक आहे. असं म्हणून आता मिहिरसुद्धा त्या बिझनेस पार्टीला जाणार आहे. तेव्हा आता सागर म्हणतो की ठीक आहे आपण जाऊया सगळेजण. तिथे एक कुरिअरवाला आलेला असतो. तो सागरला कोळी इथेच राहतात का असं विचारून एक कुरिअर देऊन निघून जातो. सागर ते कुरिअर घेतो आणि हॉलमध्ये असतो. आदित्य आणि सई गेम खेळत असतात. आता तो कुरिअरवाला निघून जातो तर सागर ते ओपन न करताच आदित्यला म्हणतो की आदित्य, मम्मा कुठे आहे, मला तिला हे गिफ्ट द्यायचं. तर आदित्य हा सावनीला आवाज देतो की मम्मा तुला पप्पा बोलवत आहे. आता सावनी येते आणि म्हणते की काय झालं सागर, मला बोलवलं का. सागर म्हणतो हे घे. सावनी म्हणते काय आहे याच्यामध्ये. सागर म्हणतो आता सगळं मीच सांगायचं आहे का. लगेच सावनी घाई ते उघडते आणि बघते तर त्याच्यामध्ये डायमंडचे कानातले असतात. हे पाहून ती खूप खुश होते. इकडनं मुक्ता त्या दोघांचीही गंमत बघत असते. सावनी आदित्यला म्हणते की बघ ना किती छान आहे. आदित्य म्हणते हो ना मम्मा, तुला खूपच छान दिसतील, घाल ना जाऊन. लगेच सावनी म्हणते मी आलेच घालून. आणि इकडे आदित्य आणि सई म्हणत असतात की चल आपण जाऊया का खेळायला. पण आदित्य खूप खुश असतो. सागर म्हणतो आता तरी खुश ना आदित्य तू. असं म्हटल्यावर आदित्य लगेच सागरला मिठी मारतो. पण कोमलला हे काही आवडलेलं नसतं. कोमल आता रागानेच इथून निघून जाते. तर सागर आणि मुक्ता दोघंही तिला थांबवतात पण ती काही थांबत नाही. इकडे मुक्ता सागरला थँक्स म्हणत असते पण सागर म्हणतो की हो फक्त आदित्यसाठीच. मुक्ता म्हणते माहिती आहे मला. इकडे आता सावनी म्हणत असते की आरशात पाहून, मी सावनी आहे सावनी, मला जर एखादी गोष्ट आवडली ना तर ती मी मिळवतेच. तेव्हा आता ती कानातले उचलते आणि कानामध्ये घालायला घेते आणि म्हणत असते की त्या दिवशी मला ती शलाका जळवत होती हार घालून. आता मी हे कानातले घालते आणि सोशल मीडियावर फोटो टाकते. म्हणजे हा व्हायरल झाला ना की मग तिथे आता मी हॅशटॅग पण लावणार आहे की ओल्ड लव्ह कम्स बॅक. असं म्हणून ती कानात घालायला जाते तर त्याचे 2 तुकडे होतात. आता सावनीला धक्काच बसतो. ती म्हणते अरे हे कानातलं तर तुटलं, हे कसं काय तुटलं, आत्ताच तर आणलंय ना. सावनी लगेच आता सागरला आवाज देत हॉलमध्ये येते. तर इकडे आता इंद्रा मुक्ताला म्हणत असते की झाला का तुझा चहा. मुक्ता म्हणते अहो आई तुम्हाला काय हवं आहे का. तेव्हा आता इंद्रा म्हणते की हो मला हवं आहे ना, तुझ्याकडून उत्तर हवं आहे. माझा पोरगा सगळं तुझं ऐकतो, त्याला तुला सांगता आलं नाही का इतक्या महागाच्या रिंग त्या सावनीला द्यायची काय गरज होती, तुला नाही थांबवत येत का गं तुझ्या नवऱ्याला. स्वातीसुद्धा आता मुक्ताकडे रागाने बघत असते. आता त्यांचं कानातल्यांवरूनच बोलणं चालू असताना इकडे सावनी धावतच येते आणि सागरला म्हणते सागर तू मला जे इयरिंग्स आणल्या ना अरे त्या तुटल्या, नक्की तुला ज्वेलर्सने फसवलंय, चल आपण आत्ताच्या आत्ता त्याला बघूयात. तू पैसे दिलेस ना आणि हे असे खोटारडे निघतात. तेव्हा आता हे खोटं आहे डायमंडची रिंग, तेव्हा आपण चेंज करायला जाऊ. उठ सागर. सागर म्हणतो की काय, बरोबर तर बोलत आहेस तू. हो म्हणजे ज्वेलरने मला फसवलं नाही पण मी तुला फसवलंय. याचा अर्थ असा की आपला डिवोर्स झालाय ना, मग तुझ्या इच्छा मी का पूर्ण करायच्या आणि ॲनिव्हर्सरी का साजरी करायची. हे कानातले खोटेच आहे. हे फक्त आदित्यला दाखवण्यासाठी होतं सावनी. खोट्या बायकोसाठी खोटे कानातले आणि खऱ्या बायकोसाठी खरे कानातले. असं सागर बोलल्याबरोबर इकडे सावनीला धक्काच बसतो. निंद्रा म्हणते वा आत्ता शोभतोय माझा पोरगा. सागर एकदम बरोबर केलंस तू. सावनीला सागर म्हणतो की तुला खोटं वागता येतं मग मलाही येतं. सागर म्हणतो तुझ्यावर माझा पैसा वरती आलेला नाही तुझ्यावर पैसे खर्च करायला, तरीसुद्धा मी 200 रुपये खर्च केले ते तुझ्यासाठी, आता बास कर. तेव्हा इंद्राने स्वतः जोरात जोरात हसू लागतात पण मुक्ताला हे काही सहन होत नाही. ती येते आणि सागरला म्हणते हो मस्करी चालली आहे का तुमची, असं काय करताय. तेव्हा आता सावनी खूप तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तिला खूप राग आलेला असतो. तर स्वाती हसायला लागते आणि म्हणते की वा खरंच माझा भाई शोभतोय आता. पण सागर मुक्ताला म्हणतो हो हे मस्करी वगैरे नाही, खरं खरं मी हे नकली कानातले आणलेत, मी पैसे खर्च करणार नाही सावनीवरती. तेव्हा मुक्ता म्हणते अहो नका ना अशी मस्करी करू. मुक्ताचा अजूनही विश्वास बसत नाही आहे ह्या गोष्टीवरती की ते कानातले खोटे आहेत. मग सावनी म्हणते की मुक्ता तू तर गप्पच बस, भोळेपणाचा आव आणू नको चेहऱ्यावरती. मला माहिती हे तुझ्याच परमिशनने झालंय मुक्ता. तेव्हा आता सागरला
सावनी म्हणत होते की तुला आदित्यला आनंदी पाहायचं होतं ना, मग मी हे रिंग्स घालून जो आनंद मला होणार होता ना, तेच पाहून आदित्यला सुद्धा खूप आनंद होणार होता. पण आता मला असं सॅड बघून तो किती सॅड होईल. म्हणजे माझ्या आदित्यची जे काही इन्सिक्युरिटी आहे ती तूच निर्माण करतोय सागर, कळालंस ना. तुलाच माझं सुख पाहवत नाही आहे. तुला मला त्रास कसा द्यायचा ना हेच महत्त्वाचं आहे. तुला आदित्यच्या आनंदाशी काही घेणं देणं नाही आहे. आणि त्याच्यामुळेच तो हर्षवर्धनला जवळचा मानतो. आता सागरला राग येतो. सागर उठतो आणि म्हणतो की एक लक्षात ठेवतो, हर्षवर्धनची आणि माझी तुलना करू नकोस हां. आता मी आदित्यला सांगून देणार. बघू दे, त्यालाही कळू दे की तू ते कसं वागतो. तू बोलतो एक आणि करतो एक ना. मी त्याला आता कळूच देणार आहे. तेव्हा आता मुक्ताला राग येतो. मुक्ता म्हणते, "1 मिनिट सावनी, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आदित्यला का इन्व्हॉल्व करतात? अहो काही गोष्टी ह्या मॅच्युरिटीने घ्या ना जरा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करून तुम्ही ब्लॅकमेल करताय का सागरला?" थांब सागर, आता आदित्यला बोलवते आणि दाखवते तुझे खोटे कानातले आणि सांगते की तुझा पप्पा ह्या कानातल्यांसारखाच खूप खोटा आहे. तेव्हा आता सावनी म्हणते की काय केलं रे तू माझ्या आदित्यसाठी? सागर म्हणतो की तोंड सांभाळून बोल, मी जे करतो ना ते मला माहिती आहे. तेव्हा आता तो म्हणतो की चल तुला घेतले डायमंडचे कानातले, आत्ताच्या आत्ता ऑर्डर करून तुला मी कानातले देतो. सावनी म्हणते नाही, तुझे कानातले नको आहे आता मला, मी भिकारी नाही आहे. पण मग तू सिद्ध करून दाखव की तुझं आदित्यवर प्रेम आहे ते. जाऊ दे, मला कोणाची मेहरबानीच नको आहे. मी आत्ताच्या आत्ता घर सोडते आणि तेही आदित्यला घेऊन. आता मला कोणीच थांबवायचं नाही. तर सावनी खूप रागात बोलत असते. तर पुढे आता सागर तिचा हात पकडतो आणि म्हणतो की थांब जरा, तू कुठे जायचं नाही आहेस. मी आदित्यवर प्रेम करतो. माझ्या घरचे प्रेम करतात हे तुला कळत नाही का गं? सावनी म्हणते माझा विश्वास नाही राहिला आता. सागर, तुला जर एवढंच वाटतंय ना तर सिद्ध करून दाखव. आहे ना तुझं आदित्यवरती खूप प्रेम आहे ना, मग त्याला सिक्युअर कर, हे घर त्याच्या नावावर कर. असं म्हटल्याबरोबर सर्वांना धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की मुक्ता आणि सागर हे बोलत असतात. आता आदित्यच्या सुखासाठी आपल्याला हेही करावं लागेल अशी परमिशन आता मुक्ता सागरला द्यायचं ठरवत आहे. तर पुढे आता मुक्ता एकटीच बसून विचार करत असते की जर आदित्यचं मन जिंकायचं असेल तर आदित्यला आता आपल्याला कसंही करून त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल. कागदपत्रांवर सह्या करून जर आदित्यचं सुख असेल तर मग तेही करू आपण. असं म्हणून ती सावनीला म्हणत असते की तुम्हाला कागदपत्रांवरच्या सह्या करून आदित्यचं सुख हवं आहे ना, मग आम्ही तेही करू. म्हणजे सागर ते सुद्धा करायला कमी पाहणार नाही. आता मुक्ताही मनातल्या मनात विचार करत आहे की मला आता असा काहीतरी प्लॅन करावा लागेल ना की आदित्यची खरी आहे कशी आहे हे मी त्याला दाखवून देणारच. प्रेक्षकांना आपण पाहूयात महा एपिसोडमध्ये आता मुक्ता ही सावनीला धडा शिकवणार आहे मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वर्ग मराठी. धन्यवाद.